यहाँ पे जल्द से जल्द भेजे वरना आपको पेनलाइज किया जा सकता है, ख्याल रखें। ज़ारा 11 दिघी बनाम किंग स्टार वारल, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा मुकाबला। राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद जड़ में डाल दिया था, टांग पकड़कर यहां पे गेंदबाजी की शुरुआत, फ्लिक करने की कोशिश की थी बल्लेबाज ने, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर जब तक वहां पे गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन यहां पे मुकम्मल कर लिया है। बल्लेबाज का नाम अभी भी हम तक नहीं पहुंचा है। अगर 2 रन का पेनल्टी आपको दिया गया तो फिर मुश्किल हो सकती। नहीं शायद बोलते हो। स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं सिद्धेश कोहली और नॉन स्ट्राइक के एंड पर अमोल चौहान, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी शाहिद के ऊपर। हेलो, दोनों टीम के कप्तान ध्यान में रखे, इधर नाम बताने के लिए अपना एक्स्ट्रा प्लेयर भेजे वरना रनों की पेनल्टी लगेगी। ग्राउंड से कोई आवाज दे के नाम ना बताए। जी हाँ, हवा में गेंद बहुत देर तक, ओहो कमाल का कैच, बहुत ही बढ़िया कैच, जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन। देखिए इस तरह की अगर आपकी फील्डिंग का स्तर हो, तामिल तुर्की, क्या कमाल की फील्डिंग। मैंने बिल्कुल नहीं सोचा था हरीश जी कि यह कैच हो सकता है, क्योंकि उस फील्डर ने अपनी नजरें घुमाई थी, बहुत 2-3 मरतबा घूम गए थे, मगर उसके बावजूद भी क्या कमाल का स्तर रहा फील्डिंग का, लाजवाब फील्डिंग। और इसी के साथ ये पहला झटका लग चुका है। 1 रन के योग पर ज़ारा 11 दिघी बनाम किंग स्टार वारल, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है। ज़ारा 11 दिघी ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है किंग स्टार वायरल को। बहुत ही जबरदस्त झटका, 30 गज का दायरा यहां पे मौजूद था, उसका फायदा उठाना चाहते थे और हवा में खेलने की गलती उनसे हुई और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। अपना कीमती विकेट यहां पे उन्होंने खोया है। इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए नयन भगत, नयन भगत हम देख सकते हैं नए बल्लेबाज है। अब यहाँ पे पारी को संभालना भी है और उसी के साथ यहाँ पे 30 गज के दायरे का फायदा भी उठाना है। दोहरी भूमिका और बहुत बड़ी जिम्मेदारी है। 4 ओवर का ये मैच है, हालांकि ज़्यादा संभलने का और विकेट पर वक्त गुजारने का मौका नहीं मिलता, मगर अपने आप को फ्लेक्सिबल बनाना पड़ता है, एडजस्ट करना पड़ता है। इस बीच हवा में गेंद और फिर से एक बार कैच लपकने का सुनहरा मौका था, मगर इस मर्तबा देखिए उनके हाथों में गेंद तकरीबन पड़ चुकी थी, मगर उनके हाथों से गेंद छिटक गई और उसका फायदा मिला, जीवन दान भी मिला और 2 रन का इजाफा भी। तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे। देखिए आज बल्लेबाज ने नाश्ते में किस्मत की गोली खाई है, क्योंकि ऐसे मौके बार बार नहीं मिलते। तकरीबन इसी तरह का वो कैच था जो कि डीप मिड विकेट की दिशा में कामिल ने लिया था, मगर यहाँ पे शॉर्ट कवर की दिशा में उसी तरह का कैच यहाँ पे ड्रॉप हो चुका है। तो किसी को जीवन दान और किसी को मैदान से बाहर जाना पड़ा। ये होती है किस्मत। हालांकि किस्मत क्या होती है, 99% आपकी गुणवत्ता, आपके गुण, आपका हुनर, आपकी कला, अपना कौशल्य, मगर 1% जो होता है ना वो बहुत अहम होता है, बहुत मूल्यवान होता है। इस बीच गेंदबाज शाहिद फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट, तेज तर्रार गेंद, इस मर्तबा टांग पर डालने की कोशिश की, ओवर पिच कर गए, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर, रॉयल फेस्टिवल सिक्सर।
हैंडीकैम के पीछे का कलाकार देव नाटुस्कर, आपका तहे दिल से शुक्रिया। जी हाँ, शाहिद गवाही देने वाला। हाँ, शाहिद तेज तर्रार गेंदबाजी करने में विश्वास रखते हैं और उसी के साथ उनके हाथों में भी जादू है। देखिए, गेंद को कट करने की क्षमता भी उनमें है और फास्टर गेंदबाज बनना इतना आसान नहीं होता दोस्तों, बहुत मुश्किल का काम है। ये कला अवगत करने के लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, मशक्कत करनी पड़ती है, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं, दिन गुजारने पड़ते हैं, अपनी जिंदगी के मौल्यवान दिन मैदान में देने पड़ते हैं। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद उस फील्डर के नीचे और फील्डर्स के नीचे, और इसी के साथ इस मर्तबा याहिया, कमाल का ये शानदार कैच। याहिया कादरी क्या कमाल की फील्डिंग कर रहे हैं। हालांकि एक कैच यहाँ पे ड्रॉप हुआ, मगर इस तरह का स्तर होना बेहद जरूरी है क्योंकि आप व्यावसायिक रूप से इस मैदान पे उतरे हैं। डीजे पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 9 रन। इस बीच नए बल्लेबाज है हसन काजी और गेंदबाजी की जिम्मेदारी नए गेंदबाज जिमाम अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में शाहिद ने काफी प्रभावित किया, एक कैच ड्रॉप हुआ मगर 2 कैच बहुत ही खूबसूरती के साथ लपके भी गए, यानी कुछ खोया कुछ पाया, कभी खुशी कभी गम, दुख और छाव, दुख और सुख या धूप और छाव होती रहती है। उसी तरह से पहले ओवर में हमें कुछ यहाँ पे नजर आया, मगर बहुत ही शानदार ओवर, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद बल्लेबाजों को रोका भी और उसी के साथ 2 बल्लेबाजों को चलता भी किया शाहिद ने। और बैकवर्ड पॉइंट की दिशा में जो फील्डिंग कर रहे हैं खिलाड़ी अब्दुल बासिद, उनकी मैं सराहना करना चाहूंगा, क्योंकि देखिए तकरीबन 9वीं क्लास में वो पढ़ाई कर रहे हैं मगर क्रिकेट के प्रति लगाव। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, उसे अक्रॉस द लाइन खेला था, डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर भी तैनात थे मगर वहां के फील्डर इस मरतबा चक गए और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहली ही गेंद पर चौके से स्वागत किया है जिमाम का। इस चौके की सहायता से रनों की संख्या 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। जी हां, फुल टॉस गेंद घुटने के बल गए थे, उसे एलिवेशन देना चाहते थे मगर इसमें तब एक आसान सा कैच यहां पे ड्रॉप हो चुका है। ओहो, ये बिल्कुल नहीं कैच ड्रॉप कर सकते। इसके पहले आपने देखा कि आपने संघ सहकारियों ने किस तरह से कैच लपके थे। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। यहां पे भूल हो चुकी है मगर उस भूल का, उस गलती का एहसास भी है मगर उसका खामियाजा कितना भुगतना पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा। एक जीवन दान आप सभी ने देखा होगा, विश्व चषक 2023 में ग्लेन मैक्सवेल को जीवन दान दिया था मुजीब ने और उन्होंने एक वर्ल्ड क्लास इनिंग खेल के दिखाई, 201 रन बनाए थे। जी हां, स्लोवर वन गेंद बिल्कुल परख नहीं पाए थे, अंतिम क्षणों में उसे हुक करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जा पहुंची है 15 रन 15 फॉलोस ऑफ 2 विकेट्स।
3 गेंदों में जिमाम ने 6 रन खर्च किए हैं। हालांकि खराब शुरुआत के बाद अच्छी वापसी में कहूंगा जिमाम की। फुल टॉस गेंद लेग स्टंप पर, जन्मदिन का तोहफा दोनों हाथों से स्वीकार किया है, गेंद को खेल दिया है दर्शक दीर्घा में, यह लगता हुआ और एक रॉयल फेस्टिवल सिक्सर। अमोल के बल्ले से इसके पहले एक चौका हमने देखा था, अब यहां पे छक्का। अमोल पहुंचे इस छक्के के सहायता से 12 रन पर, कुल मिला के टीम का स्कोर जहां पहुंचा है 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर ज़ारा 11 दिगी। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद है मगर नतीजा वही, सही नसीहत। फिर से एक बार फुल टॉस गेंद, बैक टू बैक दूसरा छक्का, रॉयल फेस्टिवल सिक्सर। एक गेंद अभी भी आना बाकी है। जिमाम का ये ओवर काफी खर्चीला रहा, हालांकि एक चौका 2 छक्के इस ओवर में हमें देखने को मिले। जिमाम थोड़े से निराश अपने आप से, कुछ अलग और हटके करने की कोशिश कर रहे थे जिमाम, मगर गेंद जब भी उन्होंने आगे की तरफ डालना चाहा, फुल टॉस गेंद वो भी लेग स्टंप पर, और इसी वजह से बल्लेबाजों ने उसका पूरा फायदा उठाया। जी हाँ, इस मरतबा देखिए इसी की कोशिश शायद कर रहे थे या उस गेंद के नीचे, मगर फिर से एक बार वही सिलसिला जारी, कैच ड्रॉप किया है। 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज को फिर से एक बार अपने जीवन दान दिया है। इस तरह की फील्डिंग अगर करोगे तो आपका हश्र क्या होगा ये आप खुद समझ सकते हो, मुझे कहने की कोई जरूरत नहीं है दोस्तों। एक एक कैच कितना जरूरी होता है, इंपॉर्टेंट होता है, मौल्यवान होता है, इसके बारे में मैंने अभी अभी कहा। रोहित शर्मा का उदाहरण ताजा है और ग्लेन मैक्सवेल ने तो अभी अभी जीवन दान के बाद 201 रन की नाबाद पारी खेली थी, वो भी आपने देखा। और यहाँ पे कैच अगर ड्रॉप करोगे तो रनों का अंबार खड़ा हो सकता है। एक ही बल्लेबाज को 2 बार 3 बार खेलने का मौका, पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 19 रन, कुल मिला के 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए किंगस्टार वारल सही मायनों में आज किसी का आशीर्वाद लेके आई है, किसी की दुआएं यहाँ पे चल रही है, ऐसा मुझे प्रतीत होता हुआ। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं कामिल तुर्की, जिन्होंने बहुत ही बढ़िया कैच लपका था अपने टीम के लिए। वही कामिल तुर्की अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा कामिल ने हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। एक आसान सा कैच और इम्तियाज तुर्की उस गेंद के नीचे। और ओल्ड इज गोल्ड क्यों कहा जाता है, जुनते सोना। देखिए ये पुराने खिलाड़ी है मगर कैच नहीं ड्रॉप करते। इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान में आराम करने के लिए। अमोल आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मैदान में नाजिम काजी। बहुत ही अच्छी स्थिति में यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम नजर आ रही है। हालांकि 30 गज के दायरे में ज्यादा फायदा उठा नहीं सके, मात्र 9 रन 30 गज के दायरे के ओवर में आए थे। उसके बाद दूसरे ओवर में 19 रन और तीसरे ओवर में फिर से एक बार कमबैक किया है गेंदबाजी करने वाली टीम। ज़ारा 11 दिघी के गेंदबाज कामिल तुर्की ने पहली ही गेंद पर एक सेट बल्लेबाज को चलता किया है। नए बल्लेबाज को यहाँ पे आते ही बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं है, हालांकि हमें बहुत ही आसान लगता है मगर पूरा क्रिकेट ही आसान नहीं है। एक एक गेंद और एक एक ओवर। जी हाँ, ये देखिए, मगर मैंने कहा था आसान नहीं है, मगर इस बल्लेबाज नाजीम के लिए सब कुछ आसान है।
ओवर पिच गए से ही उनके सामने गेंद दिखी, उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। छक्के से स्वागत किया है कामिल तुर्की का। ये लगता हुआ रॉयल फेस्टिवल और एक सिक्सर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाती हुई 34 पर पहुंची है। बहुत ही बढ़िया शुरुआत नाजीम की, इतनी अच्छी शुरुआत, हालांकि शायद वो बल्लेबाजी करने के लिए जा रहे थे तभी भी नहीं सोचा होगा, मगर मेरिट के साथ यहां पे खेलना पसंद करते हैं नाजीम। जी हां, हाफ ट्रैकर गेंद बाउंस करने का इरादा था और ये कामयाब भी होता हुआ। अंपायर जी की तरफ कटाक्ष जरूर डाला था बल्लेबाज ने, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर टस से मस नहीं हुए। जाकिर खान अंपायर जी की भूमिका में और उसी के साथ जय पवार सर। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का एक महीन सा किनारा लिया और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में और एक बल्लेबाज नाजीम के रूप में मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज आइकॉन के रूप में जिन्हें यहां पे दावत दी है खेलने के लिए, वो करण घनसोलकर स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं, जबकि 16 नंबर की जर्सी पहने हुए नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है वो हसन काजी। हसन का मतलब होता है खूबसूरत, सुंदर। आते पहले ही गेंद पर जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद इस मरतबा थोड़ी सी नीची रही, घुटने की ऊंचाई तक उठी थी और गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा उठाते हुए एक रन यहां पे चुरा लिया और इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि अभी भी सीमित रन संख्या यहां पे नजर आ रही है। जी हां, हवा में गेंद लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच हो सकता है, मगर फिर से एक बार कैच ड्रॉप। ओहो, देखिए आपको अब फील्डिंग के ऊपर ध्यान देना होगा, मेहनत करनी होगी। जब प्रैक्टिस के लिए जाओगे तो गेंद और बल्ले से दूर रहना होगा और मात्र फील्डिंग के ऊपर कंसंट्रेट करना होगा, तब जाके आपकी फील्डिंग में सुधार आएगा। मगर आजकल हम देख सकते हैं मैदान में जाने के बाद खिलाड़ी बस बल्लेबाजी करने का मौका ढूंढते हैं या गेंदबाजी करने का मौका ढूंढते हैं और इसी वजह से थोड़ा सा यहाँ पे अपनी फील्डिंग के ऊपर दुर्लक्ष्य होता हुआ दिखाई दे रहा है। कामिल तुर्की ने कमाल की गेंदबाजी की है। इस ओवर में हमें एक छक्का जरूर देखने को मिला, मगर उसके बावजूद दो बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है और कुल मिला के इस ओवर में कामिल तुर्की ने मात्र 8 रन खर्च किए हैं। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 19 रन, तीसरे ओवर में 8 रन, कुल मिला के 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं और कुल मिला के 4 ओवर में प्रोजेक्टेड स्कोर 48 हमें यहाँ पे नजर आता हुआ। इस बीच गेंदबाज आए हैं रैयान। अंतिम ओवर स्लॉग ओवर। अब गेंद भी थोड़ी सी पुरानी हो चुकी है। जी हां, इस मरतबा हुक किया है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई। किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। ये लगता हुआ रॉयल फेस्टिवल चौका। बनता हुआ देखिए, आज ये दूसरा दिन है और दूसरे दिन का ये दूसरा मैच जारी है, मगर चारों तरफ क्रिकेट के दीवाने और इस मैदान को ऐसा लग रहा है कि घेरा है इन क्रिकेट के दीवानों ने। जी हाँ, हवा में गेंद कैच हो सकता है, मगर इसमें तो कोई गलती नहीं। गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। यही सोच के साथ यहां पे बहुत ही बढ़िया कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं इमरान काजी और हमारे कैमरामैन
हैंडीकैम के पीछे देव नाटुस्कर, जिन्होंने इस साल 2023 का विश्व चषक कवर किया, उसी के साथ साथ लास्ट ईयर का आईपीएल भी कवर किया। और ऐसे कलाकार को रॉयल फेस्टिवल के सारे आयोजक इन्होंने दावत दी है, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बहुत ही कमाल का ये फोटोग्राफर और उसी के साथ एक कैमरामैन के रूप में उन्होंने अपना नाम बहुत ही रोशन किया है, अपने गांव का नाम रोशन किया है, अपनी खुद की पहचान बनाई है। और सबसे बड़ी बात है कि वो अच्छे इंसान भी है। इस बीच नए बल्लेबाज, हालांकि इस बल्लेबाज को मैंने कोपरा के मैदान पर गुलाम भाई पेशीमाम मैदान पर मैंने खेलते हुए देखा था। क्या कमाल की बल्लेबाजी की हरीश, आप भी वहां पे थे। जबरदस्त चौके और छक्कों की बारिश की थी। इमरान काजी वही बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर, जी हां, जड़ में डाल दिया था। और पहली गेंद पर सीधे बल्ले से हालांकि खेलना चाहते थे मगर मिस टाइम कर गए। पहली गेंद का सामना करते हुए यही होता है, क्योंकि गेंद कितनी पेस से आ रही है, गेंद कितनी घूम रही है, या गेंद में विकेट में कितना बाउंस है, इसका अंदाजा नहीं होता। और थोड़ी सी झिझक होती है, मन में थोड़ा सा नर्वसनेस होता है और इसी वजह से शायद मिस टाइमिंग कर गए, वरना इस खिलाड़ी ने कमाल की बल्लेबाजी की थी। मुझे आज भी याद है, चौके और छक्कों की बारिश की थी और शायद उनकी टीम हारी थी मगर तालियों की गड़गड़ाहट से उनका बहुत जोर शोर से इस्तकबाल किया गया था। वही इमरान काजी नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी मगर उसे मिनी हेलीकॉप्टर कह सकते हैं, फ्लिक किया था बहुत ही खूबसूरती के साथ। करण घनसोलकर ने कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया था मगर डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग इसमें तब जिमाम की और इसी वजह से एक रन यहाँ पे मिलेगा। कुल मिला के 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मैं अभी भी कहूंगा कि यहाँ पे सीमित रन संख्या मुझे नजर आ रही है, क्योंकि इस मैदान पर हमने 60, 64, 65, 70 रन देखे हैं। जी हाँ, ये लीजिए इमरान काजी के बल्ले से आता हुआ, कितनी आसानी के साथ, मानो मेरे बाएं हाथ का खेल है छक्का लगाना। वाह, मजा आ गया इस छक्के को देखकर। जबरदस्त टाइमिंग से लबालब भरा हुआ ये स्ट्रोक सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 48 रन। अब यहाँ पे 12 रन का औसत मुझे नजर आ रहा है मगर अभी भी कुछ गेंदें आना बाकी है और सामने है धुआंधार बल्लेबाज इमरान काजी। आज किसकी चलेगी बाजी? ये लीजिए, और एक वाह वाह वाह, ओहो, अब गेंदबाजों के लिए ये बहुत ही खराब मूवमेंट, मोए मोए मूवमेंट। यासर 11 मसला, दोनों भी टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है कि टॉस करने के लिए आपको फौरन आना है। मुस्कान 11 और यासर 11, प्लीज वेलकम। तो दोस्तों, कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 54 रन और जीतने के लिए 55 रनों की जरूरत। मैच जब तक फिर से एक बार शुरू होता है तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा महाराष्ट्र का एक बहुत ही खूबसूरत आवाज चंद्रकांत शेट्टे सर के पास। धन्यवाद। धन्यवाद। पुन्हा एकदा 24व पर्व रॉयल फेस्टिवल आणि गाव तेच बोरली पंचतन। चला, टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे यासर 11 आणि मुस्कान 11। आपण टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचंय। चालू असताना सामना आपण पाहतोय, एका बाजूला जर पाहिलं तर किंग स्टार वारळ आहे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर झारा 11 दिघी आहे। पहिली बॅटिंग करत असताना वारळ संघाने धावा केलेल्या आहेत त्या 54 आणि 55 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय।
चला टॉस साठी यायचं आहे. आइए टॉस के लिए आना है दोनों कप्तान को. मुस्कान 11 यासर 11. चला टॉस साठी यायचं आहे आणि दुसऱ्या डावाला देखील आता मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. आपण आहोत बोरली पंचतन या गावामध्ये. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ, प्रमुख गाव, प्रमुख शहर आणि जे ओळखलं जातं मात्र क्रिकेटसाठी देखील गेली 24 वर्ष या गावामध्ये क्रिकेट रंगलंय आणि या क्रिकेट खेळण्यासाठी भारतातील रथी महारथी यांनी बोरली गाठलेली आहे. आणि आता आज पुन्हा एकदा याच बोरली गावाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त होताना पाहायला मिळते. हॅलो, यासर 11 संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुस्कान 11 संघाचे कर्णधार आणि यासर 11 संघाचे कर्णधार. मी आपल्याला हा तिसऱ्यांदा पुकार देतोय. प्लीज आम्हाला सहकार्य करा आणि त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. हॅलो, एकाची बॅटिंग झाली, आता दुसऱ्याची बॅटिंग सुरू होईल. एका डावानंतर भूमिका बदलताना पाहायला मिळतात. ज्यांनी बॅटिंग केली ते फिल्डिंगला आले आणि ज्यांनी फिल्डिंग केले ते आता बॅटिंगला गेले. क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो त्याची खूप सारी कारणं आहेत, कारण याच्यात दोघांनाही समसमान संधी मिळते. दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल आणि त्यामुळे हा खेळ आपल्याला आवडतो. आणि दोन्ही डावात चुरस देखील पाहायला मिळते आणि दोघेही चांगली कामगिरी करतात, बॅट्समन देखील आणि बॉलर देखील. माझ्यामध्ये पहिले षटक घेऊन नयन यांच्या हातामध्ये, नयन भगत पनवेल तालुक्याच्या वाजे गावचा खेळाडू असा आहे या ठिकाणी. नयन, इर्शाद आणि कामीन. इर्शाद स्ट्राईकवर आहेत. पहा एकाच कुटुंबातील बरेच जण खेळतायत या टीम मध्ये. नक्कीच काका पुतण्या खेळतायत आणि महाराष्ट्राला काका पुतण्याचा खूप मोठा इतिहास आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर चांगला आहे. यावेळेला आपण पाहू शकता बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय, परंतु पहिला चेंडू निर्धाव येतोय नयन यांच्या माध्यमातून. गेल्या वर्षी नयन या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झाला होता, मला आठवत आहे. आणि याही वर्षी मात्र त्याच इराद्याने हा वाजेगावचा खेळाडू दाखल झालेला आहे, परंतु दिघी गुडे कमी आहे. दिघी देखील आता मुस्कानचे कॅप्टन यायचे, यासर 11चे कॅप्टन आलेले आहेत. चला मुस्कान 11 कॅप्टन त्वरित या, टॉस करायचा पुढल्या मॅचचा. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली आणि 55 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्येला मात्र या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे. 4 षटकांच्या मॅचेस खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य पाहायला मिळतं. प्रेक्षक अगदी उन्हात तानात बसून मॅचचा आनंद रस्त्यावर बसून घेत आहेत, हेही वैशिष्ट्य आहे. यावेळेला फटका जर पाहिलं तर खेळलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने, तिकडे अडवण्याचाही प्रयत्न झाला आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. कलीम आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर इर्शाद आहेत. कामिल, पाहूयात कामिल कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. गावागावातून मात्र या ठिकाणी खेळाडू आलेत, जिल्ह्यातून आलेत, वेगवेगळ्या राज्यातून देखील खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळाले. गेल्या वर्षी गुजरातचे खेळाडू यांना पण इकडे खेळताना पाहायला मिळालं. आपली टीम बेस्ट असावी यासाठी भारताच्या कोणत्याही राज्यातील खेळाडू असला तरी चालेल, परंतु तो आमच्या टीम मध्ये आला पाहिजे. यावेळेला फटका कव्हर्सला खेळला आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरीही धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते 4. हॅलो, तर सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते, आयोजकांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. अखलाक भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. There is a call and it is tail. तर नाणेफेकीचा कॉल हा
मसला या संघाच्या बाजूने लागलेला आहे. मी जास्त काही तर नाणेफेकीचा कौल हा मसला संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि मी फक्त एकच प्रश्न विचारतोय की आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय झालाय. दोन्हीही संघांना खूप खूप शुभेच्छा मी देतोय. फक्त एकच सांगू इच्छितोय की यासर 11 या संघामध्ये नवगाव गावातील 7 खेळाडू आणि 4 आयकॉन खेळाडू असतील. मुस्कान या संघामध्ये आणि त्याचप्रमाणे मसला या संघामध्ये अर्थातच मसला गावातील आणि 4 आयकॉन खेळाडू असतील. तर सामना सुरू आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रत्येकाला उत्कंठा हीच आहे, कोणात कोण आयकॉन आहे, कोणात कोण आयकॉन आहे, कोण लेफ्टी आहे, कोण राईटी आहे याची चर्चा आहे. आणि यावेळेला मात्र आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, जो देखील मात्र सीमारेषेच्या पार जातोय. 4 4 4 4 धावा. तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मुस्कान 11 नवगाव अलिबाग आणि त्यांच्या विरोधात यास्तर 11 म्हसळा यांच्यातील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. यानंतरच्या मॅच मध्ये ज्यावेळेला आपण क्रिकेट पाहणार आहोत, पहिल्याच षटकात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या या ठिकाणी बनली गेलेली आहे. 12 धावा पहिल्या षटकात बनलेल्या आहेत. 55चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 43 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. आणि 18 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत, भारतात घेत आहेत, भारताच्या बाहेरून घेत आहेत. कारण या परिसरातील कित्येक क्रिकेटचे चाहते कामानिमित्त, व्यवसायानिमित्त आखाती देशात देखील वास्तव्यास आहेत. आणि या सगळ्यांचं आखाती देशात जरी असतील, परमुल्कात जरी असतील, परंतु त्यांचं लक्ष आपल्या भारतावर, रायगड महाराष्ट्रावर, रायगडवर, आपल्या श्रीवर्धनवर आणि बोर्लीच्या रॉयल फेस्टिवलवर आहे. त्यामुळे त्याही सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आणि मैदानात देखील हळूहळू मात्र प्रेक्षकांनी मैदान व्याप्त होताना पाहायला मिळत आहे. रॉयल फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांची गर्दी. 4 आयकॉन, 4 ओव्हरच्या मॅचेस, एका दिवसात 10-11 मॅचेस, हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि आज रॉयल फेस्टिवल पुन्हा एकदा रंगात येताना पाहायला मिळते. पर्व 24वा कामिल यांना आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आंबिवली गावचा जादूगार करण घनसोलकर. पहिला बॉल कमी गतीने पाहायला मिळाला. त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे मात्र घेतली गेली. धावसंख्या 1ने पुढे जाते, ती म्हणजे आता 13 धावांवर. परंतु जरी चांगली गोलंदाजी होत असेल, बॅट्समनला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. कारण आज मात्र दोन्ही गावांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे या ठिकाणी. वारळ देखील किंगस्टार वारळ आहे आणि दुसऱ्या बाजूला जारा 11 दिघी आणि वारळ मधील लढत पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला आपल्या गावाच्या नावाचा विषय येतो त्यावेळेला अख्खा गाव मात्र त्या गावाला पाठिंबा देण्यासाठी येत असतो मैदानाच्या आतमध्ये. आज रॉयल फेस्टिवल आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं, क्रिकेट रसिकांची आवडती आहे. यावेळेला आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, पाहूया किती लांबवर बॉल जाईल. हो 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 हो, लांब 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 लांब, षटकार. ऐकायला तयार नाहीये. 2 चौकारा पाठोपाठ एक षटकार देखील आलाय आणि सांगतायत आम्ही मॅच सोडणार नाही आहेत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली आहे. मॅच मात्र रंगतता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बलाढ्य संघांमधील बलाढ्य मॅच आपण पाहतोय. बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये रॉयल फेस्टिवल. हो हो, इकडे बॉलला मात्र वळण दिलं. टप्पा पडल्यानंतर बॉलने गरकन वळण घेत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. आणि म्हणजे हीच खासियत आहे करण घनसोलकर यांची. कमबॅक केलंय आणि खेळपट्टीची सिमेंटची आहे. सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल वळवण्याचं कसब आहे त्यांच्याकडे. आणि आपल्याकडे असेही काही बॉलर आहेत, सिमेंट काय त्यांना काचेवर जरी बॉल टाकायला सांगितलं तर त्यावर देखील बॉल वळवतील. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस श्रीवर्धनचा, आजचा दिवस रॉयल फेस्टिवलचा, आजचा दिवस बोर्ली पंचतन या गावाचा देखील. कारण
भारतभरातील 4 आयकॉन दाखल होताना पाहायला मिळतात विविध गावांच्या संघातून. यावेळेला आणखीन एक तडाखेबंद फटका. वाह काय खेळलाय आणि पाठवला देखील सीमा रेषा पार. षटकार. टाळ्या वाजवल्या जात आहेत साथी सहकाऱ्यांकडून. धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वर पोहोचलेली आहे. पहिल्या षटकात थोडीशी सीमित होती परंतु या षटकात आक्रमक होताना पाहायला मिळतात इर्शाद तुर्की. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी इर्शाद तुर्की दाखवताना पाहायला मिळत आहेत. करण घनसोलकर सारख्या कसलेल्या गोलंदाजावर हल्ले चढवत आहेत कारण इर्शाद तुर्की हे देखील एक जुनं जाणतं नाव आहे. ओहो इकडे बॉल फिरवलाय, बॉल वळवलाय, अंदाज नाही आला बॉलचा. करण नाराज झाले कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार आलाय परंतु हे चांगलंच युद्ध रंगलंय. एका बॉलवर मोठा फटका इर्शाद खेळतायत, एका बॉलवर जर पाहिलं तर करण डॉट बॉल करतायत आणि पाठीमागच्या 4 बॉलवर हेच घडलेलं आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वर आहे. बॉल पहा कसा वळलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर हातभर वळण घेतलं बॉलने आणि गुडघा जमिनीवर टेकून अगदी हा स्ट्रोक खेळायचा होता स्क्वेअर लेगला परंतु इकडे सगळे इरादे मनसुबे उद्ध्वस्त केले करण घनसोलकर यांनी. आणि इकडे आपण पाहू शकता बॉल थोडासा पुढे जरूर होता त्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला इर्शाद यांचा परंतु फिरकीच्या जाळ्यात नक्कीच अडकवले या ठिकाणी करण घनसोलकर यांनी. इर्शाद आउट. साजिद भाई करजीकर, असलम भाई चोगले, जहां कहीं भी हो प्लीज स्टेज के ऊपर आ जाए. रॉयल ने आपका बैठने का इंतजाम किया है. साजिद भाई करजीकर और असलम भाई चोगले. 2 ओव्हरमध्ये 25 झालेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 30 पाहिजेत. अर्ध्या ओव्हर झाल्या तर अर्ध्या ओव्हर बाकी आहे. अर्ध्यापेक्षा कमी काम झालंय, अर्ध्यापेक्षा जास्त काम बाकी आहे परंतु विकेट हा की फॅक्टर आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत झिमान. मुरुड वरून या ठिकाणी ऍज अ आयकॉन खेळण्यासाठी झिमाम दाखल झालेले आहेत आणि आता मात्र त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. 12 बॉलमध्ये 30 पाहिजेत. आता षटकाराची भाषा बोलायची झाली तर 12 मध्ये 5च मारायचे परंतु तेवढं सोपं नाहीये. हे रॉयल फेस्टिवल आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय आणि तिकडे मात्र सिद्धेश होते. कामिल मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि छोट्याशा मोहम्मदवर थोडस टेन्शन पाहायला मिळतंय मला. विकेट आली आहे. 11 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत मकसूद. मुरुड वरून आलेत मकसूद देखील. आता 2 मुरुडचे आयकॉन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चर्चा पहा वर्षभर होते कोण आयकॉन घ्यायचे रॉयल फेस्टिवल साठी, कोण आयकॉन घ्यायचे. हा चांगला फॉर्मात आहे याला घ्यायचा, हा फॉर्मात नाहीये याला बदलूया का, अशा चर्चा मात्र वर्षभर होताना पाहायला मिळतात. आणि फक्त एका टीम मध्ये नाही, सगळ्या टीम मध्ये अरे याने कोणते आयकॉन घेतलेत, आपल्याकडे कोण आयकॉन आहेत, हा आयकॉन आज कुठे खेळतोय, हा गोव्याला तर नाहीये ना, आपल्या टीम मध्ये उद्या येईल का, या सगळ्या चर्चा मात्र इकडे होताना पाहायला मिळत आहेत. कारण इकडे 4 आयकॉन आहे. क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अमोल जे कर्जत तालुक्यातील खेळाडू आहेत खास या ठिकाणी उपस्थित झालेत. जावेद मॅचच्या दिशेने पहिला बॉल थोडासा पुढे मात्र पाहायला मिळतोय. धावबाची संधी परंतु पोहोचलेत, उशीर झाला. 10 बॉल 30 मॅच संपलेली नाहीये. एखादा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा दिघीला घेऊन येईल परंतु मारावा लागेल. 10 बॉल 30 रन.
हे 4 बॉल खूप निर्णायक असतील. अमोल सांगतायत मी ऍज अ आयकॉन इकडे का आलेलो आहे. इकडे आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील मकसूद यांना सुद्धा. चांगला बॉल पुन्हा एकदा खोलवर टाकलाय अमोल यांनी. हा बॉल ऍज अ आयकॉन मला या टीमने का बोलवलंय वारळने इकडे दाखवून देत आहेत, सिद्ध करतायत. पहा इकडे प्रत्येकाला सिद्ध करायचं असतं. ग्रामीण खेळाडूंना, गावातील खेळाडूंना देखील सिद्ध करण्याची संधी मिळते, आयकॉनला देखील सिद्ध करण्याची संधी मिळते. आणि इकडे तुम्हाला बोलवलंय बोरलीला, तर तुम्ही कोणीतरी स्पेशल आहात, त्यामुळे तुम्हाला इकडे बोलवलंय. बोरली पंचतन. यावेळेला फटका तर खेळलाय, पाहूया किती लांबवर जातोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. आणि इकडे षटकार मारल्यानंतर मॅच पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात पाहायला मिळते. थोडीफार क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. आणि हा प्रयत्न मात्र इकडे झालाय. ओहो, इकडे आपण चांगला बॉल पाहायला मिळू शकतो. या ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिले अमोल यांनी. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा वारळसाठी पेश केलाय किंगस्टार वारळसाठी. परंतु आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 23, 6 चेंडू आणि 23. हे नवीन आहे का इकडे? नाही. अशा प्रकारच्या मॅचेस जिंकल्या गेल्यात का? गेल्यात. काल सुद्धा 6-23 ची मॅच जिंकली गेलेली आहे. 8-35 ची मॅच काल सुद्धा जिंकली गेली आहे. म्हणजे क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल. विकी मुंबईकरने कारनामा केला. 8-35 असताना काल मॅच जिंकली आणि त्यांचा एक बॉल अजूनही बाकी आहे. अच्छा, परंतु आज तो काल होता, हा आज है. हेलो, तो शुक्रवार हमारे होता, शनिवार जाफर भाई अनवाड़ी प्लीज ऊपर आके बैठे. उसी तरह हमारे दोस्त एक चौरंड और आड़ावी के मकबूल भाई राहुत, जहाँ कहीं भी हो प्लीज स्टेज के ऊपर आ जाए. कार्ला वाले रिहान कुदरत है, प्लीज जहाँ कहीं भी हो प्लीज यहाँ के बैठे. आपका बैठने का इंतजाम किया गया है. सिद्धेश येतात गोलंदाजीसाठी. सिद्धेश कोळी गव्हाण, पनवेल तालुक्यातील गव्हाण गावाला बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. ओलवेट नोड परिसरातील एक महत्वाचं गाव गव्हाण देखील पाहायला मिळतं. आता गव्हाण देखील चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. गव्हाणला क्रिकेटच्या स्पर्धाही आम्ही नेहमीच पाहत असतो. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 6-23. पहिला बॉल पाठीमागे जाईल आणि पाहूया किती धावा आहेत तिकडे. 1 रन, म्हणजे आता 5-22 प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक वर जर पाहिलं तर जिमाम एका बाजूला आहेत, सिद्धेश एका बाजूला आहेत. 5 बॉल 22 रन. एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा जान टाकू शकतो. उडवला, जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. आणि हा हवाई हल्ला 6 षटकार. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी जिमामकडून होताना पाहायला मिळतात. हो, याचं नाव क्रिकेट आहे, याचं नाव क्रिकेट आहे, याचं नाव क्रिकेट आहे. कधी रंग बदलेल याचा नेम नाही. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 16 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा अद्भुत खेळ रॉयल फेस्टिवल मध्ये उखळ नक्कीच या ठिकाणी अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पुन्हा फेकून दिला गेलं. सीमा रेषा पार. तर हे कोण आहेत? जिमाम आहेत आणि आले आहेत मुरुड वरून, बरोबर ना.
आणि परंतु सिद्धेश देखील कमी नाहीये. 3 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. बॉलरला कमबॅक करावं लागेल कारण 2 लगातारचे षटकार जिमामने खेळलेले आहेत. एका बाजूला सिद्धेश, एका बाजूला जिमाम, एका बाजूला जर पाहिलं तर वारळ, एका बाजूला दिघी. रॉयल फेस्टिवल बोरली पंचतांची मॅच सकाळच्या सत्रातील मॅच रंगात आली आहे. क्रिकेट 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 आणि क्रिकेटची चर्चा श्रीवर्धन म्हसळ्याच्या प्रत्येक गावागावामध्ये होताना पाहायला मिळत असते कारण रॉयल फेस्टिवल सुरू आहे. का नसणार. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 3 चेंडू आणि 10 धावांच्या या मॅच कडे आपण जाणार आहोत. किंग ठरतील का. दुसऱ्या बाजूला जारा 11 दिघी मॅच जिंकतील का आपल्याला पाहायचंय. दिघीची बॅटिंग आहे, वारळची बॉलिंग आहे. बॅटिंग साठी जिमाम आहे आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर सिद्धेश आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज आपल्याला आनंद देतोय आणि रॉयल फेस्टिवल मध्ये 24 वर्ष तो आनंद प्रेक्षक घेण्यासाठी येत आहेत. खेळाडू येत आहेत, प्रेक्षक येत आहेत, आयोजक मात्र खूप चांगली कामगिरी गेली 24 वर्ष करतायत आणि tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आता सुद्धा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. 3-10. ओहो, टायमिंग नाही होऊ शकलं आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलवर 12 रन आले होते, 2 षटकार आले होते, इम्रानने मारले होते आणि तो की फॅक्टर राहिलाय. 2-10. मॅच संपलेली नाहीये. एक मोठा फटका मॅच मध्ये आणेल. ओ, जबरदस्त फटका जातोय मिड विकेटच्या दिशेने. 6 षटकार. काय होईल आता, काय होईल. काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागलेत. अशीच मॅच. बोरलीकरांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत हा क्रिकेटचा खेळ रंगताना पाहायला मिळतो आणि हातात शेवटचा बॉलच आलाय. एका बाजूला मुरुडचा खेळाडू जिमाम आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पनवेलचा गव्हाणगावचा खेळाडू सिद्धेश आहे. कोण जिंकणार. एका बाजूला वारळ, एका बाजूला दिघी. दिघी की वारळ, वारळ की दिघी. शेवटचा बॉल. ओ, उत्कंठा वाढली आहे आणि आता या व्हाईट बॉल में 1 बॉल 3. कंपल्सरी चेस हा नियम आहे म्हणजे 1 बॉल मध्ये 3 करायचेच आहेत. काय परिस्थिती असेल सध्या संघ मालकांची, काय परिस्थिती असेल सध्या चाहत्यांची. काळजाचे ठोके धगधग करत असतील. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. हो, ही रॉयल फेस्टिवल आहे आणि इकडे असाच जल्लोष पाहायला मिळतो. नक्कीच महबूब भाई, ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची आहे आणि म्हणून मी अफजल भाईंचाही आभारी असेल. हा, मॅच झाल्यानंतर देखील कोणीच आतमध्ये जायचं नाहीये. कोण आतमध्ये जाणार नाही. 1 बॉल 3 रन. काय होईल. एका बाजूला जिमाम, एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश. वारळ की दिघी, दिघी की वारळ. 1 बॉल 3 रन. या वेळेला फटका तर खेळला जातोय. पाहूया. हाताने नाही, पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला. तिकडे 1 धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 घेतला, तिसरीचा होईल का. आणि नियमानुसार जो आपला कंपल्सरी चेस हा नियम आहे, या नियमानुसार मात्र ही मॅच मात्र जिंकली गेलेली आहे या ठिकाणी वारळकडून. परंतु दिघीवाले पण जबरदस्त खेळले. दिघीवाल्यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. जारा दिघी पराभवात देखील आपण 6 बॉल 23 ची मॅच मात्र टाय केलेली आहे. त्यामुळे दिघीकरांचं देखील आपण कौतुक करू.